आज आपण क्रिस्पी पोटॅटो स्नॅक्स बनवतो आहे। बनवायला खूप सोपा आणि एकदम अप्रतिम चवीला आहे। मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता घरी, किंवा पार्टी असेल तर तुम्ही हे पार्टी स्नॅक्स म्हणूनही सर्व करू शकता। झटपट होणारा, अगदी चविष्ट हे क्रिस्पी बाहेरून आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे पार्टी स्नॅक्स आहे। अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारा, झटपट, स्वस्त आणि मस्त असे हे स्नॅक्स बनवायलाही खूप सोपं आणि एकदम अप्रतिम चवीला। याआधी तुम्ही नक्कीच खाल्लं नसेल तर नक्की ट्राय करा। तर हे स्नॅक्स बनवण्यासाठी पॅनमध्ये मी 2 चमचे छोटं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी 2 पिंच मी इथे हिंग घालते। त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरचीचे फ्लेक्स येतात ना, चिली फ्लेक्स, ते घातलेले आहेत। लाल मिरची तुम्ही थोडी कुटूनही घालू शकता। आणि त्यानंतर इथे एक हिरवी मिरची बारीक कापून घातलेली आहे। आणि आता मिरची थोडीसं परतल्या गेल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत लसूण। तर इथे 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या आहेत आणि थोडंसं परतून घेऊया। गॅसचा फ्लेम एकदम लो वरती ठेवायचा आहे। लसूण थोडीशी परतली गेली मिरची बरोबर का आपण यामध्ये इतर साहित्य घालणार आहोत। तर आता थोडीशी मिरची परतल्या गेल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण 1 कप रवा। बारीक रवा घ्यायचा आहे। जर थोडा जाडसर रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरून घ्या, म्हणजे तो बारीक होईल। तर आणि रवा आपण अगदी 1-2 मिनटं आपण फक्त कमी गॅसवर ते परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं थोडंसं कच्चेपणा कमी होईल रव्याचा, म्हणून अगदी हलकासा आपण परतून घेणार आहोत। तर रवा बघा आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे, थोडासा हलकासा। अगदी त्याला ओव्हर भाजायचं गरज नाही, आपण जसं शिऱ्या किंवा उपम्यासाठी भाजतो, फक्त हलकासा परतून घ्यायचं 1-2 मिनटं। त्यानंतर यामध्ये मी घालते 2 बटाटे उकडलेले आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व साहित्य परत आपण एकत्र करून घेणार आहोत। बटाटा उकडून थोडा स्मॅश करून घालायचा आहे, म्हणजे छान बाइंडिंगही येते रव्याला। तर आता बटाट्यामुळे छान टेस्टही येते स्नॅक्सला, कारण आपण इथे पोटॅटो स्नॅक्स एकदम क्रिस्पी बनवतो आहे। तर आता हे आपण बटाटा आणि रवा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी गॅसवरती दुसऱ्या पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं। तर इथे गरम पाणी घालायचं आहे 2 कप। तर ज्या कपाने आपण रवा मोजला होता त्याच कपाने 2 कप पाणी घालायचं आहे। 1 कप रव्यासाठी पूर्ण 2 कप व्यवस्थित पाणी घालायचं आहे आणि पाणी एकदम गरम असलं पाहिजे। थंड पाणी अजिबात घालू नका। तर गरम पाणी मिक्स केल्यानंतर फटाफट आपण करायचं मिक्स आणि व्यवस्थित एकदम घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। मी दाखवलेल्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता यामध्ये मी घातले कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस। लिंबामुळे मस्त असा चटपटीत फ्लेवर येतो आपल्या स्नॅक्सला, तर नक्की घालून बघा आणि व्यवस्थित करून घेऊया मिक्स। आणि व्यवस्थित घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला एकदम लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम एकदम लोवरतीच ठेवायचा आहे। आता बघा, पहिल्यापेक्षा रव्याने व्यवस्थित सर्व पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे, तर फक्त 1-2 मिनटामध्ये मस्त घट्ट गोळा होतो तयार, कारण रवा लगेचच पाणी शोषतो। अजूनही थोडंसं ओलसर आहे, तर आपण घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया। आणि हे तुम्हाला समजेलच की आपलं हे मिश्रण तयार आहे की नाही। बघा, असं घट्ट गोळा होतोय, म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे व्यवस्थित शिजले गेलेलं आहे। तर इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। असं जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा व्यवस्थित लगेच फोल्ड झाला पाहिजे। आता गॅस बंद करून घेऊया आणि 1-2 मिनटं आपण हलकंसं थंड करून घेणार आहोत, असं पसरवून। आणि तोपर्यंत असं पसरवून ठेवायचं आणि तोपर्यंत आपण पुढे तयारी करायला घेऊया। तर आपल्याला काय करायचं आहे, एक असं पोळपाट किंवा तुम्ही फ्लॅट आपण जे चॉपिंगला बोर्ड वापरतो त्याला, तोही घेऊ शकता। त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर इथे मी पोळपाटाला आपल्या तेल लावून घेते आहे। तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला जे स्नॅक्स आहे ते इझिली काढता येतं। त्यानंतर आपण हे जे मिश्रण बनवून ठेवलं होतं बटाटा आणि रव्याचं, ते घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित प्लेन करायचं आहे। तर इथे मी त्याला चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे आपल्याला जे पीसेस कट करायचे आहेत ते इझिली होतं। तर चौकोनी असल्यामुळे आपल्याला असे पीसेस कट करायला इझी जातं।
तर बघा या इथे मी तुम्हाला दाखवते, चौकोनी शेप दिलेला आहे, असा तुम्हीही चौकोनी शेप देऊन घ्या. आणि थोडं जाडसरच हे स्नॅक्स असतात, त्यामुळे थोडं जाडसरच आपल्याला हे असं थापून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्लेन होतं. मग सुरीच्या साहाय्याने आपण याचे पीसेस करून घेणार आहोत. त्याला सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे सुरीला चिटकत नाही, मिश्रण व्यवस्थित कटिंग होतं. तर आता हे बघा, मोठ्या साईजचे मी चौकोन करून घेते आहे. तर इथे साधारण आता 3 चौकोन होतील आणि याचे आपण ट्रायंगल हे करणार आहोत. आणि उरले असं तुम्हाला वाटतंय की व्यवस्थित शेप होत नाही आहेत, तर जेवढं तुम्हाला शेप जमतील तेवढे करून घ्या. आणि बाजूचे जे राहिलेलं आहे ते आपण नंतर परत आपण त्याला व्यवस्थित शेप देऊ शकतो. साईडने कट करून घ्या, साईडच्या कडा, आणि फक्त चौकोन तेवढे कट करून घ्या. आणि एक्स्ट्रा जे उरलेलं असेल त्याला परत तुम्ही व्यवस्थित प्लेन करून परत कट करू शकता. काय वेस्टेज अजिबात होणार नाही आहे. तर या पद्धतीने बघा मी त्रिकोण असे कट करून घेतलेले आहेत. आणि हे जे राहिलेलं बाजूचं आहे त्याला आपण परत शेप देऊन परत कट करून घेऊ. तर आता हे त्रिकोण आपण काढून घेऊ. बघा एकदम इझिली रिमूव्ह होत आहेत, मस्त, अजिबात चिटकत नाही. आता गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. पॅनमध्ये तेल आपलं व्यवस्थित कडक गरम झालेलं पाहिजे, आणि गरम तेलामध्ये मी हे फ्राय करून घेते आहे. तर एका वेळेस जेवढे राहतील तेवढेच तुम्ही अति सोडू नका. तर साधारण 4-5 या पॅनमध्ये राहतील तर तेवढे मी सोडून घेते. तेलामध्ये गरम तेल असणं खूप गरजेचं आहे. आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आणि एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्याशिवाय याला अजिबात हलवायचं नाही. तर तेलामध्ये चांगले फ्राय होऊ द्या एका साईडने. आता एका साईडने फ्राय झाल्यानंतर आपण पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करायला ठेवायचे आहेत. व्यवस्थित कलर आला पाहिजे मस्त असा. तर बघा सर्व जे स्नॅक्स आहेत परतून आपण दुसऱ्या साईडने फ्राय करायला ठेवलेलं होतं. आता थोड्या वेळाने अलटून पलटून व्यवस्थित सर्व बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे. तर मस्त असं एकदम गरमागरम हे स्नॅक्स तुम्ही नक्की बनवा. मुलांना खूपच आवडते. एकदम अप्रतिम चवीला तर आहेतच, बनवायलाही किती सोपं आहे. कमी साहित्यामध्ये तयार होणारे चटपटीत स्नॅक्स. तर कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका ही स्नॅक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता. घरी पार्टी असेल मग तेव्हा नेहमी स्नॅक्स वेगवेगळं काय बनवायचं ते प्रश्न पडतो, तर तुम्ही हे पार्टी स्नॅक्सही बनवू शकता. सर्वांना खूपच आवडेल. गरम गरम सॉस किंवा तुम्हाला जे चटणी आवडत असेल त्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. झटपट होणारे चविष्ट स्नॅक्स जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा.